नमस्कार प्रेक्षकांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, ऐश्वर्याचं कारस्थान आता सगळ्यांच्या समोर आल्यानंतर सारंगने ऐश्वर्याला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतलेला असतो आणि त्याचबरोबर रणदिवे कुटुंबामध्ये एक आनंदाची बातमी येणार असते. तर इथे जानकीने गुड न्यूज दिल्यानंतर रणदिवे कुटुंबामध्ये सुखाचं चांदणं आलेलं असतं. तर प्रेक्षकांनो, या गोष्टी कशा पद्धतीने येणाऱ्या भागामध्ये घडणार आहेत आपण सविस्तरपणे बघूया. तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं नानासाहेब आता घरी परत आलेले असतात. नानासाहेबांना घरी आणण्यामध्ये जर कुणाचा महत्त्वाचा वाटा आहे तर तो जानकीचा. जानकीने बरोबर नानांना शोधून काढलेलं असतं आणि त्याचबरोबर इथे ऋषिकेशला घरी आणण्यामध्ये जर कुणाचा महत्त्वाचा वाटा आहे तर जानकी, अवंतिक आणि सौमित्र हे तिघेजण मिळून ऋषिकेशला जेलमधून बाहेर काढण्यासाठी अतोनात प्रयत्न करत असतात. आणि या सगळ्यामध्ये जर जानकीला कोणी मदत केली असेल तर ते म्हणजे गुलाबदादा. गुलाबदादांनी सुद्धा इथे आउट हाऊसवरती नजर ठेवलेली असते. म्हणूनच जानकीपर्यंत ही बातमी जाते की आउट हाऊसमध्ये नाना आहेत आणि तेव्हाच इथे जानकी येते आणि नानांना कोर्टामध्ये योग्य वेळेवरती हजर करत ऋषिकेशला निर्दोष सिद्ध करत ती मानाने घरी घेऊन येते. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, आपण ज्या गोष्टीची आतुरतेने वाट बघत होतो ती गोष्टसुद्धा घडलेली आहे. ते म्हणजे ऐश्वर्याचं कारस्थान नानासाहेबांनी सगळ्यांसमोर उघड का नाही केलं. आपल्याला सगळ्यांनाचा प्रश्न पडला होता आणि हाच प्रश्न ऋषिकेश आणि जानकी यांनासुद्धा पडला होता. कारण जानकीला तर माहिती होतं की नानांना धक्का मी नाही तर ऐश्वर्याने दिला होता, ते सुद्धा जानकीच्या समोर. आणि इथे नानांनासुद्धा माहिती आहे की त्यांना धक्का ऐश्वर्याने दिला होता आणि तरीसुद्धा नानांनी ऐश्वर्याचं कारस्थान सगळ्यांसमोर उघडं का नाही केलं. जी खरी गुन्हेगार आहे ऐश्वर्या, तिचं नाव नानांनी सगळ्यांसमोर का नाही घेतलं, असा प्रश्न जानकी ऋषिकेश दोघांनाही पडलेला असतो. ऋषिकेश आता विचारत असतो आणि म्हणतो की जानकी, तू बघितलंस ना, नानांना माहिती आहे की त्यांना धक्का देणारी व्यक्ती ही ऐश्वर्या आहे. तुला या गोष्टीमुळे किती आणि काय काय सहन करावं लागलं. म्हणजे तू नानांना धक्का दिलास, या प्रॉपर्टीसाठी तू नानांना मारण्याचा प्रयत्न केलास आणि त्याच्यावरूनच सगळं महाभारत घडलं आणि आपल्याला घरातून बाहेरसुद्धा काढण्यात आलं होतं, बरोबर की नाही. तेव्हा जानकी म्हणते बरोबर आहे, पण जाऊ द्या ना, तुम्ही नका या गोष्टीचा विचार करू. तेव्हा इथे आता ऋषिकेश म्हणतो असं कसं. मी जाऊन नानांना विचारतो, या सगळ्याचा जाब विचारतो की ज्या गोष्टीमुळे माझ्या बायकोला किती आणि काय काय सहन करावं लागलं, सगळ्यांचे टोमणे सहन करावे लागले आणि तुम्ही जी गुन्हेगार आहे त्या ऐश्वर्याचं कारस्थान तुम्ही सगळ्यांना का नाही सांगितलं. कोर्टात तुम्ही तिचं नाव का नाही घेतलं. तिला का तुम्ही सगळेजण गुन्हेगार व्यक्तीला प्रोटेक्ट करताय, असा प्रश्न आता इथे ऋषिकेशच्या मनात आलेला असतो. प्रेक्षकांनो, तेव्हा इथे जानकी म्हणत असते, अहो हे बघा, तुम्ही थांबा बरं, तुम्ही नानांना काही विचारायला जाऊ नका. नानांनी सगळ्यासमोर ऐश्वर्याचं नाव घेतलेलं नाही आहे, याचा अर्थ असा नाही आहे की इथे नानांना त्या गोष्टीची जाणीव नाही आहे. मला माहिती आहे हो, नानांना सगळ्या गोष्टीची जाणीव आहे की आपल्याला किती आणि काय काय सहन करावं लागलं. आपल्यासाठी त्यांचा जीवसुद्धा तुटत होता. तुम्ही बघितलंत ना, त्यांनी कोर्टामध्ये सगळ्यात आधी मला घेऊन जायला सांगितलं तुमच्यासाठी, कारण तुम्हाला इथे निर्दोष सिद्ध करता यावं म्हणून. तेव्हा इकडे जानकी म्हणते की आपण नानांना थोडा वेळ देऊया. नक्कीच त्यांच्या मनामध्ये काहीतरी चालू असेल, त्यांनीसुद्धा काहीतरी विचार करूनच इथे ऐश्वर्याचं नाव घेतलं नसेल ना. तेव्हा इकडे आता ऋषिकेश म्हणतो, ठीक आहे, तू म्हणतेस ना म्हणून मी सुद्धा वाट बघतो, पण आता या घरामध्ये मी कुणाच्याही बोलण्यात येणार नाही आहे. कुणीही कितीही मला गोडाचा घास भरवू दे किंवा माझी माफी मागू दे, पण आता मी कुणाशीही गोड गोड बोलण्यात येणार नाही आहे आणि पुन्हा त्यांच्या जाळ्यातसुद्धा येणार नाही. तुम्हाला इथे घेऊन नसते आलीस तर जास्त बरं झालं असतं. अगं इथे माणसं राहत नाही, इथे प्रेमळपणा, जिव्हाळा संपला अगं सगळ्यांचा. सगळेजण स्वार्थी झालेत, फक्त स्वतःसाठी आपल्यासाठी जगतायत, बाकी कुणासाठीही नाही. फक्त तूच या घरामध्ये अशी आहेस आणि मी सुद्धा, की आपण सगळ्यांचा विचार करतो, सगळी आपली माणसं आहेत असं आपण म्हणतो, पण तसं नाही आहे ग जानकी.
तेव्हा इकडे आता जानकी म्हणते, तुम्ही असा विचार करू नका. परिस्थितीमुळे माणसं बदलतात, पण नंतरला प्रत्येकाला आपल्या चुकीची जाणीव झाल्यानंतर सगळेजण एकत्र येतातच ना. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, मी तुला सुद्धा तोच सल्ला देईन की यांच्याकडे आता जास्त लक्ष देऊ नकोस. तू सुद्धा स्वतःचा विचार कर. यांच्याकडे लक्ष द्यायची काहीही गरज नाही आहे. असं इकडे आता ऋषिकेश जानकीला म्हणतो आणि मी तर आता कुणाकडेही लक्षच देणार नाही आहे असं त्याने ठरवलेलं असतं. तर इथे प्रेक्षकांनो, इथे आता ऋषिकेशने जे सांगायचं ते जानकीला सांगितलेलं असतं. त्यानंतर इथे नानासाहेब म्हणतात की एक काम कर सौमित्रा, मला बाहेर घेऊन चल आणि सगळ्यांना आता खाली बोलव. मला एक महत्त्वाची गोष्ट सगळ्यांना सांगायची आहे. तेव्हा सुमित्रा म्हणते, आता काय सांगायचं आहे? आता सगळं काही व्यवस्थित झालं ना? नाना म्हणतात, काही सगळं व्यवस्थित झालेलं नाही आहे. अजून मला सगळ्यांना एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. आपल्या घरावरती जी धूळ साचली आहे ना गैरसमजाची, ती धूळ मला साफ करायची आहे आणि घरातल्या न्यायनिवाडा अजून करणं हे बाकी राहिलेलं आहे. तेव्हा इकडे सुमित्रा म्हणते, हे काय बोलताय तुम्ही? आता तर सगळं व्यवस्थित झालं ना? आपली जानकी निर्दोष झाली की तिने तुम्हाला धक्का दिला नाही हे सगळ्यांच्या समोर आलं. ऋषिकेश निर्दोष झाला. तेव्हा इकडे नाना म्हणतात, अगं पण यांच्यावरती आळ घेतलेच का? यांना गुन्हेगार म्हणून तुम्ही का संबोधलं? याचा काय संबंध होता? जानकी आणि ऋषिकेशवरती मला मारण्याचे आरोप का केलेत तुम्ही? ते दोघेजण आहेत तरी कोण? या घरातलेच आहेत ना? की ते दोघंजणं मला मारून त्यांना काय मिळणार आहे? या गोष्टीचा साधा विचार तुम्ही का नाही केलात? तेव्हा इकडे नाना म्हणतात की माझ्या जानकी आणि ऋषिकेशला जे काही या घरामध्ये सहन करावं लागलं आहे ना, ते कोणामुळे आणि का याचा मला आता सोक्षमोक्ष लावायचा आहे आणि त्या व्यक्तीलासुद्धा आता मला सगळ्यांच्या समोर आणायचं आहे. तेव्हा इकडे नाना ठरल्याप्रमाणे इथे त्यांचा जो काही कलश आहे, जो कुटुंबाचा कलश आहे, तो घेऊन आता बाहेर येतात आणि त्याच्यानंतरला जानकीला सांगतात की सगळ्यांना इथे बोलावून घेऊन ये म्हणून. तेव्हा आता घरातले सगळे लोक जमलेले असतात. तेव्हा इकडे नाना म्हणतात की कोर्टामध्ये मी जे काही सांगितलं सगळं खरं होतं, पण एक गोष्ट मात्र मी खोटं बोललो. तेव्हा इथे सगळेजण विचारतात की नाना कुठली गोष्ट तुम्ही खोटं बोलात? तेव्हा नाना म्हणतात की बाकीचं सगळं खरं खरं सांगितलं, पण एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी जिन्यावरून स्वतःहून पाय घसरून पडलो, ही गोष्ट मी खोटं सांगितलेली आहे. तेव्हा सारंग म्हणतो, मग नाना तुम्ही खोटं का बोललात? कुणी ढकललं तुम्हाला? तेव्हा इकडे प्रेक्षकांनो, आता विक्रांतसुद्धा म्हणत असतो, जो की इथे शर्वरीचा नवरा आहे, तो सुद्धा म्हणतो की नाना याचा अर्थ तुम्ही पाय घसरून नाही पडलात का? नाना म्हणतात, अजिबात नाही, मी पाय घसरून पडलेलो नाही आहे, तर मला कुणीतरी धक्का दिला आणि तेव्हाच मी पडलो. पण आतापर्यंत तुम्ही जानकीवरती सगळ्याने दोष लावला, तिच्याकडे तुम्ही बोटं उगारलीत, तिला तुम्ही दोषी ठरवलं आणि मला ढकलण्यामध्ये जानकीचा हात आहे असं तुम्ही म्हणालात. पण आता मला त्या गोष्टीचा उलगडा करायचा आहे की जानकी निर्दोष आहे, तिने काही केलेलं नाही आहे आणि मला ज्या व्यक्तीने धक्का दिला आहे त्या व्यक्तीने आता स्वतःहून समोर यायचं आणि कबूल करायचं की तिने मला धक्का दिला होता. तेव्हा इकडे ऐश्वर्या मनामध्ये घाबरलेली असते. ती म्हणते की नाना प्लीज 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 माझं नाव घेऊ नका प्लीज, नाहीतर हे लोक काही मला सोडणार नाही. त्यानंतर इथे नाना म्हणतात की ती व्यक्ती आता समोर इथे स्वतःहून नाही आली तर मात्र काही तिचं खरं नाही. स्वतःहून समोर आली तर कदाचित मी तिला माफ करेन आणि स्वतःहून समोर नाही आली तर मात्र काही खरं नाही. तरीसुद्धा ती व्यक्ती येत नाही. सारंग म्हणतो, नाना सांगा ना, कुणी धक्का दिलाय तुम्हाला? कुणी तुमचा जीव घेण्याचा प्रयत्न केला? तेव्हा नाना म्हणतात, त्या व्यक्तीचं नाव मी आता घेणार आहे, पण मी आधी 3पर्यंत मोजणार. 3 बोलायच्या आज जर ती समोर नाही आली तर मी नाव घेणार. तेव्हा इकडे नाना 1 2 3 असं म्हणतात, पण इथे ऐश्वर्या तरीसुद्धा समोर येत नाही, कारण तरीसुद्धा तिला असंच वाटत असतं, ती गैरसमजामध्ये असते की नाना माझं नाव घेणार नाही. मग इथे नाना म्हणतात, काय गं बेशरम, लाज नाही वाटत तुला? इथं उभं राहून सगळं काही ऐकतेस का? काय गं ऐश्वर्या, अगं तुझ्याशी बोलतोय मी. तेव्हा शर्वरी, सारंग सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो. सगळेजण इथे तोंडात बोटं घालून बघायला लागतात. तेव्हा इकडे नाना म्हणतात की मला जिन्यावरून धक्का देणारी आणि माझा जीव घेणारी व्यक्ती म्हणजे जानकी नाही. ती बिचारी कधी मनातसुद्धा असा विचार करणार नाही माझ्याबद्दलच काय घरातल्या कुणाहीबद्दल. पण मला जिन्यावरून धक्का देणारी व्यक्ती ही ऐश्वर्याच आहे. ऐश्वर्याने सगळा कांगावा केला होता. तिथे वरती गॅलरीमध्ये जे भांडण झालं होतं ना, ते माझं आणि तिचं भांडण झालं होतं. आणि मी जेव्हा सुमित्राला सांगायला येत होतो की ऐश्वर्याचा प्लॅन काय आहे, आपलं घर उद्ध्वस्त करण्याचा तिचा प्लॅन आहे, आणि जेव्हा ही गोष्ट मी आता सुमित्राला सांगायला येणार
तेव्हा इकडे ऐश्वर्या कावरीबावरी झाली. तिला काही समजलं नाही आणि तिने मला धक्का दिल्यावरून माझा जीव घेण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा मी वाचलो म्हणून, नाहीतर तेव्हाच माझा जीव गेला असता आणि कदाचित सगळा आळ जानकीवरती आला असता. आणि तुम्ही सगळ्यांनी इथे आता जसा गैरसमज करून घेतलात आणि जानकी ऋषिकेशला दोषी ठरवलंत ना, तेव्हासुद्धा तुम्ही जानकीला दोषी ठरवून मोकळे झाला असतात. कुणीही तिचं काही ऐकलं नसतं, कुणीही तिच्या बोलण्यावरती विश्वास ठेवला नसता. मला माहिती आहे ना. तेव्हा इकडे आता नानासाहेबांनी ऐश्वर्याचं कारस्थान उघडं केलेलं असतं. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, नाना तुम्ही खोटं बोलताय. हो मला माहिती आहे तुमचा जानकी आणि ऋषिकेशवरती खूप जास्त जीव आहे, म्हणून तुम्ही तिचं खापर माझ्यावरती फोडाल का? तेव्हा इकडे नाना म्हणतात, मी खोटं बोलतोय? तेव्हा इकडे आता ऐश्वर्या म्हणते, आई सारंग, नानांच्या बोलण्यावरती विश्वास ठेवू नका, तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा. तेव्हा सुमित्रा आता चांगलेच गाल फोडते इथे ऐश्वर्याचे, थोबाड फोडून टाकते आणि म्हणते, हे बघ, विश्वासाच्या गोष्टी तू करू नकोस. माझ्या ऋषिकेशवरती खोट्या खुनाचा आरोप केलास, माझ्या ह्यांना तू ढकललंस, जानकीवरती खोटा आरोप केलास, माझं घर तोडलंस, माझं घर उद्ध्वस्त केलंस. एवढं सगळं करूनसुद्धा तुझ्यावरती विश्वास ठेवू असं म्हणतेस तू? अगं लाज कशी वाटत नाही गं तुला? तेव्हा इकडे आता नाना म्हणतात की मी पूर्णपणे शांतपणे डोकं माझं थाऱ्यावरती ठेवून आता मी तुम्हाला महत्त्वाची गोष्ट पुन्हा एकदा सांगतोय, अगदी पूर्णपणे माझ्या होशमध्ये. आणि नाना म्हणतात की माझं डोकं तालेवर आहे आणि मी तुम्हाला सांगतोय की मला धक्का देणारी व्यक्ती जानकी नव्हती. मला जिन्यावरून धक्का देऊन पाडणारी व्यक्ती ऐश्वर्या होती आणि तिने जानकीवरती खोटा आरोप केला. तेव्हा इकडे आता ऐश्वर्याचं कारस्थान समोर आल्यानंतर इथे सारंग चांगलाच तोंडावरती पडलेला असतो. ऐश्वर्या म्हणते, सारंग तुमचा विश्वास आहे ना माझ्यावरती? तेव्हा इकडे नानासाहेब म्हणतात, तुझ्यावरती सारंगचा विश्वास असू दे किंवा नसू दे, मला काहीही फरक पडत नाही, पण सत्य हेच आहे की मला जिन्यावरून पाडणारी व्यक्ती ही ऐश्वर्याच आहे. कारण ती आमचं रणदिवे कुटुंब उद्ध्वस्त करायला या घरात आली आहे. आणि जेव्हा तिला कळलं की माझ्या प्लॅनबद्दल जानकीला कळलं आहे, तेव्हा ती जानकीला उघडपणे धमकी द्यायला लागली, तिला त्रास द्यायला लागली, तिला 1 महिन्यामध्ये घरातून हाकलून देईन अशी धमकीसुद्धा दिली. आणि त्यानंतरला जेव्हा हे सत्य मला कळलं आणि मी तुम्हाला सगळ्यांना सांगायला खाली येणार, तेव्हा तिने मला पाडलं. आणि नुसतं पाडून ती गप्प बसली नाही. तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी मग जानकीकडे बोट का दाखवलं, बरोबर ना? तर ते माझं बोट ऐश्वर्याकडे होतं, पण जानकी त्या ठिकाणी उभी होती आणि मला नाईलाजाने तिच्याकडे बोट दाखवावं लागलं. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, का नाना, का तुमचा नाईलाज झाला होता? तेव्हा इथे नानासाहेब म्हणतात, कारण माझे हातपाय चालत नव्हते, मी बेडवरती होतो. तेव्हा हे ऐश्वर्याने काय केलं माहिती आहे का? मी का तिच्याकडे बोट दाखवेन ना, म्हणून ऐश्वर्याने मोबाईलमध्ये आपल्या ओवीचा खेळतानाचा व्हिडिओ तयार केला आणि तो व्हिडिओ आणून तिने मला दाखवला. आणि ती म्हणाली की हे म्हाताऱ्या, जर माझ्याकडे उद्या असं बोट केलंस ना की मी तुला धक्का दिला होता, तर ही ओवी जी तुला खेळताना दिसते ना, ती तुला दिसणार नाही, कारण माझा माणूस तिकडे बंदूक घेऊन उभाच असेल. तू इकडे माझ्याकडे बोट केलंस की तिकडे माझा माणूस ट्रिगर दाबणार आणि त्या ओवीला आहे ना संपवून टाकणार, की तुझी एकुलती एक नात जिवंत दिसणार नाही. कळलं तुला? जर माझं भांडं फोडायला गेलास तर तुझीही वाट लावेन आणि तुझ्या नातीची सुद्धा. तेव्हा इकडे नाना म्हणतात की मी माझ्या ओवीच्या जीवासाठी गप्प बसलो, कारण मला बोलता येत नव्हतं. मी तोंडाने सांगून तरी किती तुम्हाला सांगणार होतो. त्यावेळेला मला जे योग्य वाटलं ते मी केलं माझ्या ओवीचा जीव वाचवण्यासाठी. कारण मला माहिती होतं की जानकीवरती कितीही आरोप झाले तरी जानकी निर्दोष आहे. कधी ना कधीतरी मी बोलेन आणि या गोष्टीचा छडा लावेन. आणि म्हणूनच माझ्या जानकीला माझ्यामुळे खूप सहन करावं लागलं, मला माहिती आहे. पण त्यावेळेला सगळ्यात जास्त महत्त्वाचा म्हणजे माझ्या ओवीचा जीव होता. तेव्हा इथे नानांनी आता संपूर्ण सत्याचा उलगडा केलेला असतो. तेव्हा नाना म्हणत असतात की कदाचित मला असं वाटतं माझ्या किडनॅप होण्यामागे सुद्धा हिचाच हात आहे. कारण हिचं सत्य मी कुणालाही सांगू नये म्हणून मी कसा इथे आजारीच राहीन यासाठी ही प्रयत्न करत होती. ती म्हणाली होती की तू बरं व्हायचं नाही, तू असंच आजारी राहायचं आयुष्यभर आणि नाहीतर मरायचं. तेव्हा इकडे ऐश्वर्याने धमकी दिल्यामुळे मला खोटं बोलावं लागलं होतं. आणि जेव्हा तुम्ही माझ्याबरोबर इथे नसायचात ना, तेव्हा ही ऐश्वर्या यायची, माझा हात मोडायची, माझा पाय ओढायची. मला इथे तिने खूप वेळा मारण्याचा सुद्धा प्रयत्न केला आहे. माझ्या तोंडावरती एकदा उशी दाबून मला मारण्याचा प्रयत्न करत होती. पण तेव्हासुद्धा देवासारखी जानकी आली. तेव्हा ही ऐश्वर्या काय म्हणाली की नानांच्या डोक्याखालची उशी मी नीट करत होते, पण ती मला मारायला आली होती जानकी. तेव्हा इकडे आता ऐश्वर्याचं सगळं सत्य, सगळं भांडं इथे नानासाहेबांनी फोडलेलं असतं. त्यामुळे इथे आता ऐश्वर्या बोलून तरी काय बोलणार, तिचं इथे भांडं तर फुटलेलं असतं.
तेव्हा इकडे जानकी म्हणते, बघितलंत ना सारंग भाऊजी, काय म्हणायचं आहे तुम्हाला आता? तेव्हा इकडे आता नानासाहेब म्हणत असतात की तो तर काय मठ्ठ, बायको बोलेल त्याला हो म्हणणारा. अरे, जे लोक तुझ्याबरोबर एवढं वर्ष आहेत त्यांच्यावरती विश्वास नाही तुझा, आणि बायकोच्या पाठीमागे तू फिरत असतो तिचा पदर पकडून. अरे, नवरा म्हणून तुला ती काय इज्जत देते ते सांग रे जरा मला. तेव्हा इकडे नाना म्हणतात की ती बोलते त्याला हो हो करत असतोस, खरं काय खोटं काय पडताळून बघितलं नाहीस? तुझा हा भाऊ ऋषिकेश आणि ही जानकी वहिनी 10 वर्ष या घरामध्ये संसार करते, तिला तू ओळखलं नाहीस? ती नानांना मारू शकते, या गोष्टीवरती तुझा विश्वास बसला तरी कसा? मूर्ख कुठला. तेव्हा इकडे नाना म्हणतात की ज्या वेळेला ऐश्वर्या या घरामध्ये आली होती तेव्हा माझा या घरामध्ये तिला घेण्यासाठी नकार होता, पण तेव्हा आपण इथे कुटुंब हे कलश आहे ते वापरलं होतं. कुटुंब कलश, त्याच्यामध्ये सगळ्यांनी तिच्या नावाच्या चिठ्ठ्या टाकल्या होत्या. आता तुम्ही मला सांगा, पुन्हा ह्या कलशाचा आपल्याला उपयोग लागणार आहे का? म्हणजे आता ऐश्वर्याला या घरामध्ये ठेवायचं असं कुणाकुणाचं म्हणणं आहे, त्यांनी आता त्या कलशमध्ये चिठ्ठी टाका, तेव्हा हिला आपण या घरामध्ये ठेवायचं. तेव्हा आता घरामधले सगळेजणच म्हणतात की ऐश्वर्या आम्हाला या घरामध्येच नको आहे. म्हणजे या कुटुंब कलशाचा सुद्धा काही आता उपयोग नाही आहे, कारण का आम्हाला कुणालाच या घरामध्ये ही अजिबातच नको आहे. सुमित्रा म्हणते की अशी नागिन या घरामध्ये असण्यापेक्षा नसलेली बरी. जानकी, ऋषिकेश, त्याचबरोबर इथे शर्वरी, अवंतिका, सौमित्र, सगळेजण ती या घरामध्ये नको असंच म्हणतात. त्यानंतरला इकडे सारंगला विचारलं जातं, सारंग तुला जरी या घरामध्ये हवी असेल ना तर तू सुद्धा तिच्याबरोबर गेलास तरीसुद्धा चालेल, असं नाना आता म्हणतात. तर इकडे आता नानासाहेब असं म्हटल्यानंतर इथे सारंग म्हणतो, नाना हे काय बोलताय तुम्ही? अहो, ऐश्वर्यावरती मी विश्वास ठेवला असला तरीसुद्धा मला वाटलं नव्हतं की ह्या कधी तुम्हाला मारण्याचा प्रयत्न करतील, पण आता मला कळलं आहे माझ्या नानांना मारणारी व्यक्ती ही ऐश्वर्या होती. तर आता मी त्यांच्यासमोर आत्ताच्या आता सगळे संबंध तोडतोय. माझ्यासाठी त्या महत्त्वाच्या नाही आहेत, माझ्यासाठी माझे नाना आणि आई महत्त्वाच्या आहेत. मी ऋषिकेश दादा आणि जानकी वहिनीवरती संशय घेतला, माफ करा मला दादा वहिनी, माफ करा. आणि म्हणतो की आत्ताच्या आता या घरातून चालत्या व्हा, या कुटुंब कलशाचा आता उपयोग नाही आहे, तुम्ही या घरामध्ये राहायचं नाही. तेव्हा जानकी आहे त्याने म्हणते, बघितलंस ना ऐश्वर्या, अगं मी तुला म्हणाले होते ना, खोटाडेपणा जास्त काळ टिकून राहत नाही, तो कधी ना कधीतरी पुढे येतोच, आणि सत्यसुद्धा लपून राहत नाही, ते सुद्धा लोकांना दिसतं. तू किती आणि काय काय आरोप केलेस माझ्यावरती, माझ्या नवऱ्यावरती आणि ओवीवरती सुद्धा. आम्हाला या घरातून हकलण्याचा प्रयत्न केलास, सावत्र म्हणून सारखा गाजावाजा करत होतीस, हो की नाही? मग आता या घरातून तुझी जाण्याची वेळ आली. मी म्हणाले होते ना. नाना एकदा का तोंडाने त्यांनी सगळं कबूल केलं, ते शुद्धीवरती आले की या घरातून तुला हकललंच म्हणून समज. तेव्हा इथे आता जानकी आणि ऋषिकेश हाताला धरून ऐश्वर्याला गाडीमध्ये जाऊन बसवतात आणि म्हणतात की नानांना ढकललंस, आईंना मनोरुग्णालयामध्ये पाठवण्याची तयारी केली होतीस, ऋषिकेशला नानांच्या खोट्या खुनाच्या आरोपाखाली जेलमध्ये पाठवलंस, त्यांना शिक्षा देण्याचा प्रयत्न केलास, खोटं बोललीस, सगळ्यांना फसवलंस, माझं घर तोडलंस, उद्ध्वस्त केलंस, माझ्यावरती नानांना ढकलल्याचा खोटा आरोप केलास, हो ना? माझ्या इथे ओवीची तब्येत बिघडली होती तुझ्यामुळे, हे सगळं घडलं तुझ्यामुळे. आता तू या घरामध्ये राहायचं नाही. तेव्हा इकडे ऋषिकेश आणि जानकी यांनी जाऊन ऐश्वर्याला परत आणलेलं असतं, आणि तसेच आता दोघेही ऐश्वर्याला घेतात आणि सयाजी विखे पाटील याच्या घरी नेऊन सोडतात आणि म्हणतात की पुन्हा तुमच्या मुलीला आमच्या घराकडे पाठवायचं नाही, आणि जर आता माझ्या घराकडे वाकड्या नजरेने बघितलं ना तर तिची पाठवणी घरी नाही तर तुरुंगात करेन, असं सुद्धा जानकी म्हणते. तेव्हा इकडे प्रेक्षकांनो आता सारंगच्या समोर सत्य आलेलं असतं. इथे ऐश्वर्याने हे सगळं कारस्थान केलं आहे, हळूहळू सगळ्या गोष्टी त्याच्या लक्षात आलेल्या असतात, आणि तेव्हा इथे सारंगने सुद्धा टोकाचा निर्णय घेतलेला असतो. तो म्हणतो की हे सगळं ऐश्वर्यामुळे झालं आहे, अशा बाईबरोबर मला राहायचंच नाही आहे, जी मला नवरा म्हणून मान देत नाही, फक्त माझ्या मनामध्ये लोकांबद्दल गैरसमज पसरवते आणि मला भडकवते. त्यामुळे इथे आता सुमित्राने सुद्धा त्याचं थोबाड फोडून त्याला चांगल्या जागेवरती आणलेला असतो. तेव्हा इथे सारंग एक निर्णय घेतो. तो म्हणतो की अशी बाई मला माझ्या घरामध्येच नको आहे. ती आल्यापासून या घरामध्ये भांडणं, कट कारस्थानं सुरू झाली, पण आता मला एक महत्त्वाचा निर्णय घ्यायचा आहे. मी आता इथे डिवोर्स देण्याचा निर्णय घेतलेला आहे. मी ऐश्वर्याला डिवोर्स देणार आहे, त्यांच्याबरोबर असलेले सगळे संबंध मी तोडून टाकणार आहे. आणि आता एवढा मोठा सारंगने निर्णय घेतल्यानंतर आता सगळ्यांना आनंदसुद्धा झालेला असतो. पण त्याचबरोबर प्रेक्षकांनो आता रणदिवे कुटुंबांमध्ये अजून एक आनंदाची बातमी आलेली असते.
तर इकडे किचनमध्ये काम करताना जानकीला चक्कर येते. तेव्हा सगळ्यांना असं वाटतं की खूप धावपळ करते, तिला विकनेसपणा आला असेल, म्हणून डॉक्टरांना बोलावलं जातं. डॉक्टर येतात तेव्हा जानकीला चेक केल्यानंतर म्हणतात की आनंदाची बातमी आहे, घाबरण्यासारखं काही नाही आहे. रणदिवे कुटुंबामध्ये नवीन पाहुणा येणार आहे. तर इकडे आता ऋषिकेश, कॉंग्रॅच्युलेशन्स, तुम्ही पुन्हा एकदा बाबा होणार आहात आणि जानकी आई. तेव्हा इकडे सगळ्यांना खूप जास्त आनंद होतो, कारण आता जानकी पुन्हा एकदा प्रेग्नेंट असते. तेव्हा जानकीला थोडंसं टेन्शन येतं, पण सुमित्रा तिला समजावते आणि म्हणते की आपल्या ओवीबरोबर कोणीतरी खेळायला हवं आहे ना. तेव्हा इथे ऋषिकेशसुद्धा तिला समजावतो. त्यामुळे आता जानकीने गुड न्यूज दिल्यामुळे इथे रणदिवे कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरण, चैतन्याचं वातावरण निर्माण झालेलं असतं. तर इथे सगळ्यांना असं एकत्र हसताना खेळताना आनंदी बघून जानकीला खूपच जास्त आनंद झालेला असतो.